माय माऊली नमस्कार. चातुर्मास व्रत कहाणी सोमवतीची. ऐका सोमवती तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 7 मुलं, 1 मुलगी. त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव धनवंती, मुलीचं नाव गुणवंती. त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी, नमस्कार करावा. पुढे एके दिवशी काय झालं, एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगळ्यांनी त्याची पूजा केली. 7 सुनांनी भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं त्यांना आशीर्वाद दिला. सतत वाढो, संपत वाढो, तुमचं सौभाग्य अक्षयी असो. सतत वाढो, संपत वाढो, सौभाग्य अक्षय असो. धन्वंतीबाईने आपल्या मुलीला सांगितलं, मुली मुली भिक्षा घाल. मुलगी उठली, भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं आशीर्वाद दिला, धर्मिणी हो. मुलीनं आपल्या आईला सांगितलं, आई भटजीने जसा वहिनीनं आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली, चल पाहू, पुन्हा त्याला भिक्षा घाल. मुलीनं पुन्हा नमस्कार केला, भिक्षा घातली. ब्राह्मण म्हणाले, धर्मिणी हो. त्या धन्वंतीनं त्याला विचारलं, हिला असा आशीर्वाद का दिला? ब्राह्मण म्हणाला, हिला लग्नातच वैधव्य येणार आहे. धन्वंतीने ब्राह्मणाचे पाय धरले, म्हणाली, जो उपाय असेल तो सांगा हो, सांगा. माझी मुलगी एकुलती एक रडकी झाली तर मी काय करू? माझी मुलगी जर रणकी झाली तर मी काय करू? याचा मला काहीतरी उपाय सांगा ना, उपाय सांगा, असं म्हणून ती रडू लागली. ब्राह्मणाला तिची दया आली. बाई रडू नका, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. 7 समुद्रापलीकडे एक बेट, तिथं सोमा नावाची एक पर्यटन राहते. तिच्या मुलीच्या लग्नाला तिला आणा, म्हणजे तुमचं संकट दूर होईल. लगीन झाल्यावर तिला वाटेला लावा. असं म्हणून ब्राह्मण आपल्या दुसऱ्या घरी भिक्षेला गेला. इकडे काय झालं, धन्वंतीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, अशी गोष्ट कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे. तेव्हा त्यानं आपल्या मुलांना जवळ बोलवलं. त्यानं सांगू लागला, ज्याची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला वरवर घ्यावं, सोमेला आणायला जावं. तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले, तुझी सगळी माया मुलीवरती, आमच्यावर काही नाही. 7 समुद्रापलीकडे आम्ही काही जात नाही. हे ऐकून आईला रडू आलं. बापाला वाईट वाटलं. तो आपल्या बायकोला म्हणाला, तू काही भिवू नको, आपल्याला 7 मुलगे असून नसून सारखे ग सारखे. तू आपली निपुत्रिक समज ग, तू काही काळजी करू नको, मीच जातो आणि सोमेला घेऊन येतो. तेव्हा त्यातला धाकटा मुलगा होता, तो आपल्या बापाला म्हणाला, बाबा आम्ही 7 जण असून तुम्ही आपल्याला निपुत्रिकच का म्हणता? मी तुम्हाला ताईला बरोबर घेऊन जातो, सोमेला घेऊन येतो. आईबापांना नमस्कार केला. आपली बहीण भावंड निघाली. जाता जाता समुद्र आला. वाऱ्याचा सोसाटा चालू लागला. समुद्राच्या लाटा येऊ लागल्या. पलीकडे कसं जावं सुचेना. जवळ काही खायला नाही, प्यायला नाही. सारं त्रिभुवन दिसू लागलं. परमेश्वराचं स्मरण केलं, देवा आता तूच या संकटातून पार पाड, असा देवाचा धावा केला. तिथं एक वडाचं झाड आलं. त्याच्या खाली ती जाऊन बसली. सगळा दिवस उपवास पडला. त्या झाडावर मृद पक्ष्यांचं घरटं होतं. त्यात त्या पक्ष्यांची पिलं होती. संध्याकाळ झाली. मृद पक्षी घरी आले. पिलांना चारा देऊ लागले. पिलं काही चारा घेईना. त्याने आपल्या आईबापांना सांगितलं, आपल्या घरी 2 पाहुणे आले, झाडाखाली उपाशी, त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही. मृद पक्षी खाली आले. ब्राह्मणाला पुसू लागले, तू असा चिंतेत का बसला रे? चिंतेत का? तुझं काय काम मला सांग, आम्ही ते काम करू, तुझी चिंता दूर करू. उपाशी काही निजू नको, आम्ही तुला फळं देतो, ती थोडीशी खा, थोडीशी त्या मुलीला दे. ब्राह्मणाला आनंद झाला. देवाचे त्याने आभार मानले. मृद पक्षाला आपला हेतू सांगितला. पक्षी म्हणाला, उद्या उजाडल्यावर आम्ही तुम्हाला घेऊन जातो, सोमा पर्यटनीच्या दारी नेऊन सोडतो. मग बहीण भावांनी फळं खाल्ली. रात्री आनंदाने झाडाखाली निजली. रात्री आनंदाने झाडाखाली निजली. उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले. बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडलं. पक्षी आपले चरायला गेले. पुढं बहीण भावांनी काय केलं, रोज पहाटे सुटावं, सोमा पर्यटनीचं अंगण झाडावं, शेण घेऊन सारवून ठेवावं. असं करता करता वर्ष निघून गेलं. एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना सुनांना विचारलं, रोज सकाळी कोण उठतं, माझं अंगण कोण झाडतं, त्याच्यावर सारवण कोण घालतं? ही म्हणे मी नाही, ती म्हणे मी नाही. तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं. काही केल्या पत्ता लागेना. मग दुसरे दिवशी सोमा जागत बसली. ती
3 प्रहर रात्र उलटून गेली. 4थ्या प्रहरी काय झालं? ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते, तिचा भाऊ ते सारवतो असं पाहिलं. सोमा परटीन पुढे आली. तिने विचारलं, मुलांनो तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, आम्ही ब्राह्मणाची मुलं. सोमा म्हणले, तुम्ही ब्राह्मण, मी परटीन, आमची नीच जात, तुम्ही आमचं अंगण काय झाडता, काय सारवता? आम्हाला पाप लागेलो. ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी आमचा धर्म नाही, तेव्हा तुम्ही आमच्या सेवा का करता? तसं तिला ब्राह्मणाच्या मुलानं सांगितलं, ही माझी बहीण, हिचं लग्न करायचं, तू लग्नाला यावं अशी आमची इच्छा, आईबापाची आज्ञा, तुला बोलावं आलो. तुला लग्नाला आलंच पाहिजे, तू ना आलीस तर हिला लग्नात वैधव्य येईल असं एका ब्राह्मणानं सांगितलं. तू प्रसन्न होऊन यावं म्हणून आम्ही तुझ्या सेवा करण्यास पात्र होतो. मग सोमा म्हणाला, तुम्ही सेवा करू नका, मी तुमच्याबरोबर येते. घरात गेली, आपल्या सुनांना सांगितलं, मी या ब्राह्मणाबरोबर जाते, ह्या मुलीचं लगीन झालं मग परत येईन, तोपर्यंत आपल्या घरात सोयऱ्या धैर्यात कोणी मेलं बिलं तर त्याला दहन करू नका असं सांगून ती निघून गेली. ती समुद्राच्या कडेला आली. ब्राह्मणाच्या मुलाला आणि मुलीला समुद्राचा पार केलं. आपला आकाशात उड्डाण करून त्याच्या जवळ आली. नंतर सोमेला घेऊन ती भावंड बहीण भावंड आपल्या घरी आली. सर्वांना खूप आनंद झाला. धन्वंतीनं परिटिनीची पूजा केली. धाकटा भाऊ उजनीस गेला. बहीण जोगा नवरा पाहून आणला. सुमुहूर्तावर लग्न लावलं. वधूवरांवर अक्षरा टाकल्या. तो एकाएकी काय झालं? नवऱ्या मुलाला मूर्छा आली. धाडकन भूमीवर पडली. हालत नाही, बोलत नाही. सगळे लोक घाबरले. सोमेनं जवळ येऊन पाहिलं. मुली घाबरू नको म्हणून धीर दिला. मी तुला सुमतीचं पुण्य देते, त्यानं तुझा पती जिवंत होईल सांगितलं. सोमा उठली, हाती उदक घेतलं, संकल्प केला, आपलं पुण्य गुणवंतीला दिलं. तसा तिचा नवरा जिवंत झाला. सगळ्यांना आनंद झाला. पुढं लग्न झाल्यावर सोमा घरी जायला निघाली. इकडे सोमाच्या घरी काय झालं? पहिल्यानं तिचा मुलगा मेला, मागून नवरा मेला, त्याच्या मागून जावाई मेला. इकडे सोमा आपली घराची वाट चालतेच आहे. वाटेत तिला सोमवती अवस्था पडली. त्या दिवशी काय झालं? एक म्हातारी बाई वाटेत भेटली. तिच्या डोईवर कापसाचा भार झाला होता. एवढा भार खाली उतर, आपण दोघी बरोबर जाऊ. सोमेनं तिला उत्तर दिला, सोमवती अवस, मला नेम धर्म, मला कापसाला शिवायचं नाही. पुढे जाता जाता काय झालं? एका नदीच्या काठी आली. तिथं पिंपळाचं झाड दिसलं. नदीत स्नान केलं, विष्णूची पूजा केली. तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून 108 वाळूचे खडे हाती घेतले. पिंपळाला 108 प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्याने काय झालं? तिच्या घरी तिचा नवरा, मुलगा, जावई सारे जिवंत झाले. सोमा आपल्या घरी गेली. घरी आली. मुलाने तिला विचारलं, सासूबाई तुम्ही गेल्यावर घरातली माणसं मेली होती हो? ती आम्ही तशीच ठेवली होती. तुमची वाट पाहत बसलो. तुम्ही यायच्या अगोदर ती जिवंत झाली. असा चमत्कार कशानं झाला? सोमा म्हणाली, मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणीच्या मुलीला दिलं. तिचा नवरा जिवंत झाला. माझ्याजवळचं पुण्य संपलं. इकडे असं शुभ झालं. वाटेत मला सोमवती अवस पडली. मी पुन्हा व्रत केलं. कापसाला शिवलं नाही, मुळेला शिवले नाही. श्री विष्णूची पूजा केली. पिंपळाला 108 प्रदक्षिणा घातल्या. माझ्याजवळ काही नव्हतं, दगड घेतले. त्या पुण्यानं घरातलं माणसं जिवंत झाली. तुम्ही या व्रताचं आचरण करा, म्हणजे तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही, सतत संपत अक्षयी राहील. तेव्हा सुनाने विचारलं, हे व्रत कसं करावं? तशी ती म्हणाली, सोमवारी अवस आली म्हणजे सकाळी उठावं, स्नान करावं, मुक्यानं वस्त्र नेसावं, पिंपळाच्या पारावर जावं, श्री विष्णूची पूजा करावी, श्रीमंताने हिरेमाणकं घ्यावी, मोती पोळे घ्यावी, सोन्या रुपयाची भांडी घ्यावी, गरिबाने आपले तांब्या काशाची घ्यावी, चांगली चांगली फळं पुष्प घ्यावी, जशी अनुकूल असतील तशी घ्यावे, पण ती सगळी 108 मोजून घ्यावी. तितक्या प्रदक्षिणा घालाव्या. जे आपण घेतलं असेल ते पिंपळाला अर्पण करावं, सारं ब्राह्मणाला द्यावं, सवाष्णी ब्राह्मणाला जेवू घालावं, आपण मुकाट्याने जेवावं. असं व्रत जो करील तिला वैधव्य प्राप्त होणार नाही, इच्छित फळ प्राप्त होईल, सतत संपत वाढेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे संपूर्ण. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.